नमस्कार. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. भगवान श्री गोपाल कृष्णांना वंदन करून आपण आज भागवतातील एका वेगळ्या कथेकडे वळतो आहोत. आज खरंच ही कथा याच शीर्षकाखाली येऊ शकते. आज आपण भक्तराज प्रल्हाद याची गोष्ट बघणार आहोत. कारण प्रल्हाद म्हटलं की त्याच्या मागे भक्तराज हे विशेषण आलंच पाहिजे, त्याशिवाय त्याचं नाव किंवा त्याचं व्यक्तिमत्व व्यक्तिरेखा पूर्ण होतच नाही. आणि खरंच तो आहेच, भक्तराजच आहे. तर प्रल्हादाची सुद्धा कथा आपल्याला साधारणपणे माहिती आहे, पण त्यातले थोडेसे काही लपलेले गुण म्हणा किंवा लपलेला अंश किंवा प्रकाशात नसलेला काही अंश याचा आपण काही शोध घ्यायचा, वेध घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर भागवताच्या 7व्या स्कंधामध्ये ही भक्तराज प्रल्हादाची कथा येते. आता हा भक्तराज प्रल्हाद तो हिरण्यकश्यपूचा मुलगा वगैरे हे तर आपल्याला माहिती आहे. हिरण्यकश्यपू हा राक्षस योनीतला आणि हा भक्तराज प्रल्हाद आहे, म्हणजे तो देवांचा भक्त आहे. हे परस्पर विरोधी टोकं कशी काय जुळली गेली, एकत्र कशी काय आली, हा तर खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. बरं, पण हा मुख्य प्रश्न आहे की हा हिरण्यकश्यपू होता कोण? याची कथा थोडक्यात आपण मागे पाहिली आहे की वैकुंठामध्ये जय आणि विजय नावाचे दोन पार्षद, म्हणजे ज्यांना दिव्य देह प्राप्त झालेले आहेत आणि ते भगवंतांचे भक्तही आहेत आणि सेवक आहेत. तर असे हे दोन पार्षद वैकुंठामध्ये असताना त्यांना सनक ऋषींचा शाप मिळाला आणि उशाप म्हणून त्यांना 3 जन्म राक्षस योनीमध्ये घालवण्याचा उशाप दिला आणि 3 जन्म झाल्यानंतर ते परत आपल्या या वैकुंठात आपल्या आपल्या जागेवर येतील असा त्यांना उशाप दिला. तर असे हे पार्षद जय आणि विजय, तर त्यांचा पहिला जन्म हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष हे दोघं भाऊ, हे दितीचे दोघं भाऊ मुलं आणि ते दोघं जण भाऊ. हिरण्यकश्यपूनी अफाट तपश्चर्या करून आणि परमेश्वराला प्रसन्न करून, ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेऊन वर तर आधी मिळवलाच होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी दुसरा वर मिळवलेला आहे, ते आपण नंतर बघणार आहोत. पण आसुरी शक्ती काय असते ती पुरेपूर या दोघांच्या मध्ये अफाट भरलेली होती आणि त्यांना वाटायचं की या शक्तीच्या आधारे आपण नुसती पृथ्वीच काय अखंड त्रैलोक्य जिंकू शकतो आणि त्रैलोक्यावरती अधिराज्य गाजवू शकतो. एवढी आपल्यामध्ये शक्ती आहे, एवढी आपल्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि यामुळे ते पृथ्वीवरील लोकांना, पृथ्वीवरील प्राणीमात्रांना अत्यंत शक्तीच्या अहंकारापोटी, शक्तीच्या सामर्थ्याच्या अहंकारापोटी, गर्वापोटी खूप छळायचे, खूप त्रास द्यायचे. आणि जशी शक्ती अंगामध्ये खूप होती तसंच ऐश्वर्यही त्याच्या दसपट होतं असं म्हणावं लागेल. त्रैलोक्याचं ऐश्वर्य उपभोगत होते. स्वर्गावरती त्यांना अधिराज्य गाजवायचं होतं पूर्णपणे. त्यांना वाटत होतं हे म्हणजे मग त्रैलोक्य आपलं पूर्ण होईल, इतकी अफाट महत्वाकांक्षा त्यांच्यामध्ये होती. म्हणून तर त्यांना असुर म्हणतात. तर असा हा हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष यांचं भगवंताचं आणि या हिरण्याक्षाचं युद्ध झालं. तो पृथ्वीला समुद्रात बुडवू पाहत होता, तर त्यातनं भगवंतांनी त्याला पृथ्वीला वाचवलं आणि हिरण्याक्षाचा वध केला. तर त्यावेळेला त्यांनी मग पृथ्वी बाहेर काढली आणि तिच्या संरक्षणासाठी प्रजापती मनूच्या स्वाधीन ती पृथ्वी केली. इकडे मात्र हिरण्याक्षाच्या घरामध्ये हाहाकार झाला, सगळे दुःखानं वेडेपिशे झाले. त्यावेळी हिरण्यकश्यपू त्यांचं सांत्वन करतोय. आपल्या घरातल्या सगळ्यांचं, म्हणजे त्यात त्याची माता आहे,
त्या हिरण्याक्षाची पत्नी आहे, मुलं आहेत, शिवाय इतर नातेवाईक किंवा राजघराण्यातले लोक आहेत. आता हा जो सांत्वनाचा भाग आहे ना, तो खरोखर विचार करायला लावणार आहे. हिरण्यकश्यपू ज्ञानी तर आहेच आहे, त्याच्याकडे वेदाचं ज्ञान आहे, वेदांताचं ज्ञान आहे, भगवंताचं ज्ञान आहे. पण हे ज्ञान असीम अपरिमित अहंकाराच्या मागे झाकलं गेलेलं आहे. वर येतं ते डोकावतं, पण तरी सुद्धा मी यालाही मागे सारेन, हा एक अतितीव्र अहंकार आहे. तर अशा प्रकारे म्हणून त्याचा या हिरण्यकश्यपूचा आणि हिरण्याक्षाचा असुरी योनीमध्ये जन्म झालेला आहे. आणि तो सांत्वन करताना आपल्या सगळ्या लोकांना, मातेला आणि यांना म्हणतो, काय सांगतो ते आपण बघूया. आणि हा प्रश्न राजा परीक्षित मुनी आणि राजा परीक्षित आणि श्री शुकमुनी यांच्या संवादातून पुढे येतो आहे. आता इथे सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यास पूर्वी राजांनी यांना, श्री शुकमुनींना अतिशय सुंदर प्रश्न विचारलाय, की जो प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये असतो आणि त्याचं नेमकं उत्तर श्री शुकमुनींनी दिलेलं आहे. राजा विचारतो की जर भगवंतांना म्हणजे परमात्म्याला देव असुर हे जर समान असतील, तर देवांच्या रक्षणासाठी असुरांचा वध करणं हे कितपत योग्य आहे? त्यांनी असं का करावं? कारण तसं म्हटलं तर देवही त्यांचीच मुलं आणि असुर किंवा राक्षसही त्यांचीच मुलं आहेत. मग एकासाठी दुसऱ्याला मारणं हा कोणता न्याय? तर याचं नेमकं उत्तर श्री शुकमुनींनी आपल्याला या भागवतातून दिलेलं आहे. तर त्यावरती श्री शुकमुनी ही कथा सांगतात आणि हे कथेच्या माध्यमातून उत्तर येत आहे. म्हणून आपण जे पाहिलंय की आपल्या वाङ्मयाचं किंवा प्राचीन वाङ्मयाचं, शास्त्रीय ग्रंथांचं सुद्धा कथा हे मूळ आहे, संवाद हे मूळ आहे. त्यामुळे या गहन विषय सुद्धा अतिशय सहज आणि सुलभ असा केलेला आपल्याला यात बघायला मिळतो. आणि कथारंजक असतेच हे आपल्याला माहिती आहे. तर हिरण्यकश्यपू भावाच्या वधानंतर त्यांचं सांत्वन करताना काय म्हणतो हे मुळात न बघूया बरं का आपण आता. जसे हलणाऱ्या पाण्याबरोबर त्यात प्रतिबिंबित झालेली झाडे सुद्धा हलतात असं आपल्याला वाटतं, किंवा आपण डोळे फिरवू लागलो की सगळी पृथ्वी फिरतीये असं आपल्याला वाटतं, त्याप्रमाणे विषयांमुळे मन भरकटू लागलं की निर्विकार आत्माही भरकटतो आहे की काय असे वाटू लागते. म्हणजे मनामध्ये असंख्य विषय घोळायला लागले की आपल्याला वाटतं आत्मासुद्धा त्याच्याबरोबर ती भरकटतो आहे, फिरतो आहे. इथं भरकटतो शब्द नाही बरोबर, फिरतो आहे. त्या विचारांच्या मागे, त्या भावनांच्या मागे हा आत्मासुद्धा फिरतो आहे असं वाटतं. शरीराशी त्याचा खरं तर संबंध नाही, पण तो संबंध असल्यासारखे वाटते, कारण तो शरीरामध्ये चैतन्य स्वरूपाने, चैतन्याच्या रूपाने वास करीत असतो. सर्व प्रकारे विरहित असणाऱ्या या आत्म्याला शरीर समजणे हेच तर खरे अज्ञान आहे. पहा बरं का, श्री शुकमुनींनी किती छान सांगितलंय की आत्मा आणि शरीर याचा काही संबंध नाही, असं असताना सुद्धा त्याचा संबंध जोडणं आणि शरीर हाच आत्मा आहे असं समजणं, किंवा दोन्ही एकच आहेत असं समजणं, हेच खरं अज्ञान आहे. मी, माझं, माझा हात, माझा पाय, माझं डोकं, माझे डोळे असं म्हणता म्हणता मी आणि माझं हे अंतर संपून जातं आणि मी म्हणजेच शरीर आणि मी म्हणजेच हे अवयव, मी म्हणजेच सगळं काही असं व्हायला सुरुवात होते. म्हणजे हा प्रवास आपला अज्ञानाकडे सुरू होतो. आपल्याला या अज्ञानाकडे नाही जायचंय. म्हणून तर उपनिषद म्हणतात ना, तमसोमा, मला अज्ञानाकडे नको, ज्योतिर्गमय, तेजाकडे घेऊन जा, तेजाकडे ने. भगवंता आम्हाला सगळ्यांना तू या प्रकाशाकडे ने, ज्ञानाच्या प्रकाशाकडे ने, अज्ञानरूपी अंधकाराकडे नको. यामुळेच प्रिय किंवा अप्रिय वस्तूंची
भेट किंवा वियोग होतो. आता पहा बरं का, नेमकेपणाने सगळं सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला सगळं जे हवं असतं किंवा जे आवडतं तेच मिळतं असं नाही, आणि जे नको असतं तेही घ्यावं लागतं, तेही भोगावं लागतं, त्यापासून सुटका होत नाही. मग असं का? म्हणजेच माणसाची साधी प्रवृत्ती असते की दुःख नको, सुख हवं आहे. पण नेमकं होतं उलटं. कारण का हे उलटं का होतं? खरं सुख काय आणि खरं दुःख काय हेच आपल्याला कळत नाही, आणि या दोन्हींची आपण गल्लत करतो, आणि म्हणून आपल्याला नेमके विपरीत अनुभव येतात. असं हे या सगळ्याचा आशय आपल्याला सांगता येईल. पुढे बघा बरं का, हे सारे कर्माशी संबंध असल्यामुळे घडते. जन्म मृत्यू अनेक प्रकारचे शोक, अविवेक, चिंता आणि विवेकाची विस्मृती. अजून एक याचं कारण काय आहे? विवेकाची विस्मृती. विवेक म्हणजे विवेक. सत्य काय असत काय याची जाणीव जेव्हा विसरली जाते तेव्हाच आपल्याला सुखाचा विसर पडतो, खऱ्या सुखाचा विसर पडतो, आणि दुःख आहे असं आपल्याला वाटायला लागतं. या सर्वाचे कारण काय? तर एका शब्दामध्ये अज्ञान. हे सगळं असं का घडतं? तर केवळ अज्ञानामुळे. हिरण्यकश्यपू असा ज्ञानी तर होता. आता त्याचं हे सांत्वन ऐकताना खरोखर असं वाटतं की अरे एवढा मोठा ज्ञानी आहे हा, याला सगळं कळतंय, जगाचं ज्ञान आहे, आणि हा असा असुर कसा? असुर का? तर तो असुर योनीत जन्माला असल्यामुळे त्याच्या मनामध्ये तो जो अपरिमित असीम अहंकार भरलेला आहे, त्या अहंकाराखाली हे ज्ञान झाकोळलं गेलेलं आहे. त्यामुळेच तो काय म्हणतो पुढे? कारण या सगळ्याच्या मागे सुडाची अतिशय तीव्र अशी भावना आहे. पहा आता, हिरण्यकश्यपू असा तर ज्ञानी होता, पण त्याचे हे ज्ञान असीम अहंकारामुळे झाकून गेले होते. मग त्याने काय केलं? कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेण्याचे ठरवले. असं का? कारण त्याला ज्यांनी माझ्या भावाचा वध केला त्याच भगवंताला मी नष्ट करेन, ही सुडाची भावना, ही अतिरेकी सुडाची भावना. त्याने विचार केला, जसे ब्रह्मदेव तपश्चर्या आणि योगाच्या प्रभावाने हे चराचर जग निर्माण करू शकतात आणि लोकांच्या वर असलेल्या सत्यलोकात विराजमान होऊ शकतात, तसे आपण सुद्धा, म्हणजे स्पर्धा कुणाशी? साक्षात ब्रह्मदेवाशीच. म्हणजे पहा, ज्याला प्रसन्न करून घ्यायचंय, ज्याच्याकडनं वर मिळवायचंय, त्याचीच जागा ती हिरावून घ्यायची. त्याच्याच डोक्यावरती, आपण जे म्हणतो ना मराठीमध्ये, डोक्यावरती मिरे वाटायचे, ते त्याच्याच डोक्यावरती, त्या ब्रह्मदेवाच्याच डोक्यावरती याला मिरे वाटायचे. सुद्धा उग्र तपश्चर्या आणि योगाच्या प्रभावाने आपण तेच पद प्राप्त करून घ्यायचे. कारण वेळ अमर्याद आहे आणि आत्मा नित्य आहे. एक जन्म संपला म्हणून काय झालं? पुढचा, तिसरा, चौथा, पाचवा, कितीही जन्म, कितीही. तर अशा, आणि आत्मा तर नित्य आहे, त्यामुळे हे या नाही पुढच्या नाही पुढच्या जन्मात आपल्याला मिळेलच. एका जन्मात नाही तर अनेक जन्मात, एका युगात नाही तर अनेक युगामध्ये पण हे पद मिळवायचंच. म्हणजे त्याची सहनशक्ती, इंग्लिशमध्ये ज्याला आपण पेशन्स म्हणतो, किती भयंकर आहेत बघा. आपण अजिंक्य, अजर, अमर आणि या जगाचा एकमेव सम्राट व्हायचा आहे. तसेच आपल्याला कुणीही शत्रू असू नयेत. हिरण्यकश्यपूने दीर्घकाळपर्यंत कठोर तपश्चर्या केली. तो दरीमध्ये गेला, आपल्या नगर सोडून दरीमध्ये गेला. मग त्यांनी अनेक प्रकारचं आपलं काठिण्य, तपश्चर्येचं काठिण्य वाढवत नेलं भगवान. आणि शेवटी त्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवांकडून हवा तसा वर त्याने मिळवला. पहा बरं का, त्याची पट्टराणी कयाधू होती.
त्या दोघांना 4 पुत्र होते. त्यातील सर्वात धाकटा हा प्रल्हाद. हा वयाने लहान पण ईश्वर भक्तीने आणि सद्गुणांनी महान होता. त्यानेच एकदा आपल्या मित्रांनी विचारल्यावरून त्याला मातेच्याच उदरात हे ज्ञान प्राप्त झाल्याचे सांगितले. जेव्हा या सगळ्या मुलांना, प्रल्हाद आणि इतर असुरांची मुलं, या सगळ्यांना शुक्राचार्यांच्या मुलाच्या आश्रमामध्ये शिकायला पाठवलं. त्यांना सगळी आसुरी विद्या शिकवायची होती. तसं शिकवत असताना सुद्धा हा मात्र तिकडे लक्ष न देता त्याचं आपलं नामसंकीर्तन, परमेश्वराचं, भगवान विष्णूंचं नामसंकीर्तन, जप, जाप्य हेच चालू असायचं. आणि तो ते गुरुजी काय शिकवतात इकडे लक्षच द्यायचा नाही. आणि मग जेव्हा सगळ्या मुलांची खेळायची वेळ असायची त्यावेळेला हा त्या भगवंताचं गुणगान करायचा, त्यांची स्तुती घ्यायचा. मग ही मुलं एकदा त्याला विचारतात की हे तुला ज्ञान मिळालं कुठून? हे गुरुजी तर आपल्याला काहीच शिकवत नाहीत असलं, आणि मग तू हे कुठे शिकला? त्यावरती भक्तराज प्रल्हाद उत्तर देतोय पहा. भक्तीची महानता या सर्व गोष्टी देवर्षी नारदांकडून समजल्याचे त्याने सांगितले. तो आपल्या सवंगड्यांमध्ये असताना बालसुलभ स्वभावानुसार खेळण्यात रमत नसे, पण तो त्यांच्याशी बोलताना सुद्धा भगवत भक्तीचे महात्म्यच पुन्हा पुन्हा सांगत असे. प्रल्हाद सांगत असे, या जगात मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे. तो परमात्म्याची प्राप्ती करून देणारा परंतु केव्हाही नाहीसा होणार आहे. म्हणजे पहा, तो लहान मुलगा किती गहन तत्वज्ञान पण सोप्या शब्दात सांगतो. मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे, पण तो कधीही संपू शकतो, त्याचा भरोसा नाही. म्हणून शहाण्या माणसाने लहानपणापासूनच भगवंतांची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काही काही वेळेस असं म्हटलं जातं, विशेषतः तरुण वयामध्ये, बालवयामध्ये, आत्ता काय जपजाप्य करणं, तपश्चर्या करणं, देवदेव करणं हे काय आमचं वय आहे का? म्हातारपणी बघू, रिटायर वगैरे झाल्यावर, म्हातारपण आल्यावर मग बघू, मग देवदेव वगैरे करू. पण तसं नसतं. किती वेळ आहे आपल्या हातात हे आपल्यालाच माहीत नाहीये. त्यामुळे जेव्हा जो क्षण आपल्या हातात आहे तो क्षण भगवंताच्या नामस्मरणामध्ये, त्यांच्या प्राप्तीसाठी आपण वेचला पाहिजे. हे तो 5 वर्षाचा छोटासा भक्त प्रल्हाद सांगतो आहे. या मनुष्य जन्मात भगवंतांच्या चरणांना शरण जाणे हीच जीवनाची इति कर्तव्यता आहे आणि सफलता सुद्धा आहे. म्हणजेच चौथा मोक्ष, हे आपला चौथा पुरुषार्थ, मोक्ष, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. कारण भगवंतच सर्व प्राण्यांचे स्वामी, सुहृद, प्रियतम आणि आत्मा आहेत. जसे कोणताही प्रयत्न न करता दैवामुळे दुःख भोगावे लागते, त्याचप्रमाणे इंद्रियांचे सुख जीव कोणत्याही योनीत असला तरी ते त्याला मिळतेच. मनुष्याचे आयुष्य 100 वर्षांचे आहे. ज्याने आपल्या इंद्रियांना वश केले नाही त्याचे अर्धे आयुष्य व्यर्थ निघून गेले. कारण रात्रीच्या वेळी तो गाढ झोपेत असतो, म्हणजे अर्ध आयुष्य तिथंच संपलं. अर्ध आयुष्य दिवसाचं राहिलं शिल्लक. आणि कुटुंबाच्या अशा प्रकारे तो जो आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणातच व्यग्र असतो, तो विद्वान असला तरीही त्याला भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. कारण आपला परका हा भेद त्याच्या ठिकाणी असतो. त्यामुळे त्याला अज्ञानी लोकांप्रमाणे तामसी गती प्राप्त होते. प्रल्हाद पुढे आपल्या सवंगडांना म्हणतो, हे बंधूंनो, विषयासक्त दैत्यांच्या भगवान नारायणांना दैत्यांच्या संगतीपासून तुम्ही दूर राहा आणि आदिदेव भगवान नारायणांच्या मनन चिंतनामध्ये, नामसंकीर्तनामध्ये रममाण व्हा. त्यांना शरण जा. त्या महात्म्यांचा तोच परमप्रिय मोक्ष आहे. मित्रांनो, भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी फार मोठे काही कष्ट किंवा संपत्ती किंवा ऐश्वर्य किंवा जागा असं काहीही लागत नाही. ते समस्त प्राण्यांचे आत्मा आहेत. ते स्वयंसिद्ध असून केवल स्वरूप आहेत, अनुभव स्वरूप आहेत, आनंद स्वरूप आहेत, एकमात्र परमेश्वर आहेत. गुणमय सृष्टी निर्माण करणाऱ्या मायेमुळे
त्यांचे स्वरूप लपून राहिलेले आहे ती दूर होताच, म्हणजे हे मायेचं जे आवरण परमात्म्यावरती आहे ते दूर होताच त्यांचे दर्शन होते. म्हणून तुम्ही आपला आसुरी स्वभाव सोडून द्या आणि भगवत चिंतनामध्ये रममाण व्हा. लोक आणि परलोकासाठी ज्या धर्म अर्थ इत्यादींची आवश्यकता आहे तर ते तर त्यांच्या गुणांच्या परिणामानुसार प्रयत्न न करताही मिळणारे आहेत. म्हणजे माणसाला हे सगळं प्रयत्न करा न करा थोड्याफार प्रमाणात मिळतंच. आपण जर श्री भगवंतांच्या चरणामृताचे सेवन करू लागलो आणि त्यांच्या नाम गुणांचे संकीर्तन करू लागलो तर आपल्याला मोक्षाची तरी काय आवश्यकता. मोक्ष म्हणजे काय? निव्वळ आनंद, निखळ आनंद, आणि तो तर ह्या भगवंताच्या दर्शनाने सुद्धा मिळणार आहे. मग मोक्ष कशाला हवाय आपल्याला? मोक्ष सुद्धा का? तर भगवंतांची प्राप्ती व्हावी म्हणून. तर ह्याही मार्गाने जर भगवंतांची प्राप्ती होत असेल तर मोक्षाची गरजच नाही. हे निर्मल ज्ञान अतिशय दुर्लभ आहे. नरनारायणांनी श्री नारदांना याचा उपदेश केला होता आणि हे ज्ञान भगवंतांच्या अनन्य प्रेमी आणि निष्काम भक्तांनाच प्राप्त होते. हे विज्ञानासहित ज्ञान म्हणजेच विशुद्ध भागवत धर्म होय. पाहावर काय एवढ्याशा एका परिच्छेदामध्ये विशुद्ध भागवत धर्म म्हणजे काय, भागवत म्हणजे तरी काय? भगवंतांचं चरित्र, भगवंतांच्या लीला सांगणारं जे तत्वज्ञान, सांगणारं जे ज्ञान, सांगणारा जो ग्रंथ तो भागवत, आणि ते सांगणारा जो धर्म तोच भागवत धर्म. म्हणून भागवत धर्म किती छान सांगितलंय पहा. हेच मी पूर्वी देवर्षी नारदांच्या तोंडून ऐकलेले आहे. प्रल्हाद पुढे सांगू लागतो, देवर्षी नारद माझ्या मातेला आपल्या आश्रमात घेऊन गेले व त्यांनी तिची समजूत काढली. आता ही कयाधू नारदांच्या आश्रमात कशी गेली हा एक प्रश्न पुन्हा शिल्लक राहतो. तर त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा हा निघून गेला तपश्चर्येसाठी तेव्हा इंद्राला वाटलं की त्याचा अंश या कयाधूच्या उदरात आहे, तेव्हा तो अंश फक्त नष्ट करायचा, बाकी आपल्याला तिच्याशी काही कर्तव्य नाहीये. त्याचा तो असुरी अंश नष्ट करणं हे आपलं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून त्यांनी त्याच्या नगरीवरती आक्रमण केलं, त्यांचा पराभव केला आणि हिला घेऊन तो पकडून घेऊन चालला. वाटेमध्ये देवर्षी नारद भेटले आणि नारदांनी त्याला सांगितलं की हे तू चुकीचं करतो आहेस, हे असं करू नकोस, हे तुला शोभणारं कृत्य नाही. शिवाय हिच्या उदरामध्ये साक्षात भगवंतांनी जन्म घ्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे तू तर त्याला मारूच शकणार नाहीस, त्याच्या अंशाला मारूच शकणार नाही, आणि उलट तो देवांचा भक्त राज होणार आहे. त्यामुळे तू त्याचा नाद सोड आणि तिलाही सोडून दे, तिलाही इजा पोचली नाही पाहिजे. इंद्राला पटलं, देवर्षी नारदांचं म्हणणं पटलं आणि त्यांनी तिथेच सोडून देऊन निघून गेला. मग आता तिला न्यायचं कुठे, तिने जायचं कुठे, तिचं रक्षण कोण करणार? म्हणून नारद मुनी तिला आपल्या आश्रमात घेऊन आले आणि ती गर्भिणी असल्यामुळे तिचे ते व्यवस्थित आपल्या इतर त्यांच्या शिष्या वगैरे होत्या त्यांच्या सहाय्याने तिची काळजी घेत होते. आणि मग तिला ह्या गोष्टी सांगत होते, भगवंतांच्या गोष्टी सांगत होते, हे ज्ञान सांगत होते. तिला मधून मधून झोप लागायची, त्यामुळे पुढे ती हे सगळं ज्ञान विसरून गेली. पण गर्भामध्ये असलेल्या या प्रल्हादानी मात्र ते सगळं ज्ञान ग्रहण केलं. म्हणजे पुन्हा एक मुद्दा आला आजच्या वैज्ञानिक काळातला सुद्धा, गर्भसंस्कार. हे पुन्हा एक असं ज्वलंत आणि प्रखर उदाहरण गर्भसंस्काराचं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यामुळे हा प्रल्हाद देवभक्तीकडे, भगवंतांच्या भक्तीकडे प्रवृत्त झाला या नारदांच्या शिकवणुकीमुळे. पण देवर्षी नारदांच्याच कृपेने
तो म्हणतो, प्रल्हाद म्हणतो, मला या ज्ञानाचं विस्मरण झालेलं नाही. ईश्वराचे मूर्त रूप म्हणजेच काळ. त्याच्या प्रेरणेने वृक्षांच्या फळांना 6 विकार होतात. त्याचप्रमाणे जन्म, अस्तित्वाची जाणीव, वाढ, परिणाम, क्षय आणि विनाश हे ते 6 प्रकार होत. आणि हे विकार शरीराला होतात, आत्म्याला नाही, फक्त शरीराला होतात. त्यांचा आत्म्याशी काहीही संबंध नाही. मग आत्मा कसा आहे? तर तो नित्य, अविनाशी, शुद्ध, एकमेव, क्षेत्रज्ञ, आश्रय, असंग, तसेच कोणत्याही प्रकारचं आवरण नसलेला असा आहे. ही आत्म्याची उत्कृष्ट अशी 12 लक्षणे होत. म्हणूनच आत्मतत्व जाणणाऱ्या मनुष्याने अज्ञानामुळे शरीर वगैरेच्या मध्ये जो मी, माझे हा जो खोटा भाव उत्पन्न होतो त्याचा त्याग केला पाहिजे. मूळ प्रकृती, महत, तत्व, अहंकार, पंचतन्मात्र या 8 तत्वांना आचार्यांनी मूल प्रकृती असे म्हटले आहे. सत्व, रज आणि तम हे तिचे 3ही गुण आहेत. 10 इंद्रिये, 1 मन आणि पंचमहाभूते हे तिचे 16 विकार आहेत. या सर्वांमध्ये एक पुरुष तत्व व्यापून राहिलेले आहे. आत्मा सर्वांमध्ये व्याप्त आहे, परंतु तो त्या सर्वांपेक्षा वेगळा आहे. अशा प्रकारे शुद्ध बुद्धीने हळूहळू सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांचा विचार केला पाहिजे. हे ज्ञान लगेच आज ऐकलं, लगेच समजलं किंवा आचरणात आलं असं शक्य नाही. ते गहन आहे. ते आधी आत्मसात केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे, त्याच्यावर पाहिजे चिंतन केलं पाहिजे, निधिध्यासन केलं पाहिजे. तेव्हा ते कुठे ज्ञान आपल्याला हळूहळू समजायला लागेल. गुरूंची प्रेमपूर्वक सेवा, आपल्याला जे मिळेल ते सर्व प्रेमाने भगवंतांना समर्पित करणे, भगवतप्रेमी महात्म्यांचा सत्संग, भगवंतांची आराधना, त्यांच्या कथांविषयी श्रद्धा. या कथा ऐकताना सुद्धा मनामध्ये दृढ श्रद्धा पाहिजे. तर त्या कथा ऐकल्याचं काहीतरी समाधान, श्रेय किंवा पुण्य हा शब्द आपण तूर्त बाजूला ठेवूया, पण एक निखळ समाधान हे मात्र नक्की मिळेल. त्यांच्या गुण आणि लीलांचे कीर्तन, त्यांच्या चरणकमलांचे ध्यान, त्यांची मंदिरे, मूर्ती इत्यादींचे दर्शन, पूजन इत्यादी साधनांनी भगवंतांविषयी स्वाभाविक प्रेम यातून निर्माण होते. या जगात कर्म करणाऱ्यांचे 2 उद्देश असतात: सुख मिळवणे आणि दुःखाचा परिहार करणे, दुःखाचा नाश करणे, दुःख टाळणे किंवा ते दूर सारणे. हे 2 उद्देश या जगामध्ये मनुष्याचे असतात. परंतु जो अगोदर कोणतीच इच्छा नसल्यामुळे सुखात राहत असे, इच्छा नाही तर सुख ना आनंदच आनंद, आनंदाचे डोही आनंद तरंग का होतं? कारण तेव्हा काही इच्छा शिल्लक नसते. इच्छा नाही तिथे निराशा नाही. म्हणून तो खरा निखळ शुद्ध आनंद असतो. त्याला इच्छेप्रमाणे आता नेहमी दुःख भोगावे लागते. दुःखाचं मूळ कारण काय? इच्छा, आसक्ती. म्हणून म्हणतो मित्रांनो, भगवंत केवळ निष्काम भक्तीनेच प्रसन्न होतात, इतर सर्व गोष्टी निरर्थक आहेत. या शरीरातील जीवाची शरीराकडून अशीच अपेक्षा असली पाहिजे की त्याने भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती प्राप्त करून घ्यावी. नेहमी सर्व ठिकाणी त्या आणि सर्व वस्तूंमध्ये भगवंतांचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे अशी मानसिक भावना झाली पाहिजे की प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. आणि हेच खरे भक्तीचे उन्नत किंवा अत्युन्नत स्वरूप होय. अशा प्रकारे या प्रल्हादाच्या कथेमध्ये ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचा दुग्ध शर्करा संयोग झालाय असं म्हणूया. आणि यातली तिसरी गोष्ट म्हणजे त्याचा दरवळणारा सुगंध. हा संपूर्ण भागवतामध्ये दरवळत असून आजता गायत, म्हणजे जेव्हा या कथा घडल्या असतील तेव्हापासून तर आजपर्यंत तो सुगंध कमी झालेला नाही. तो रसिकांना, श्रद्धाळू भक्तांना आनंद
देतच आहे आणि असाच पुढे देत राहणार आहे. आता आज हा आपण भक्तराज प्रल्हादाच्या कथेचा पूर्वार्ध पाहिला. पुढच्या भागामध्ये आपण उत्तरार्ध पाहणार आहोत. धन्यवाद.